हे बघा, मी कुठं चालली आहे ते पुढं तुम्हाला सांगणारच आहे, पण मी आता सध्या घरातून निघाली आहे. हे तर काय खाली जाऊन थांबलेत, तयारच आहेत गाडीवर जातोय आम्ही जातोय थोरल्या पादुका मंदिरला. हे बघा, इथं बस स्टॉप आहे थोरल्या पादुका मंदिर नावाचा. तिथं बस थांबते, बसने यायचं असेल तर. गाडीवर यायचं असेल तर पुणे आळंदी रोडला आहे हे बघा, आलं मंदिर बस स्टॉप पासून जवळच आहे. इथून भुयारी मार्ग आहे, त्यातनं वर यायचं तर इथं आहे मंदिर. हे बघा, मंदिराच्या वरती ते नाव आहे. इथनं मंदिरातनं गेटमधनं आत आल्यानंतर हे असं काहीसं दिसेल. हे बघा, इथे बाथरूम वगैरे पण आहेत. बघा, ह्या साईडने असं पुढे यायचं, इथं मंदिर आहे. तर मंदिराच्या बाहेर छोटी छोटी दुसऱ्या देवांची पण मंदिरं आहेत, जसं की हनुमान, गणपती. हे बघा, मंदिराचं नाव आहे मंदिरावरचं. इथनं मध्ये जायला, मंदिरामध्ये जाता येईल, इथनं मध्ये एंट्री करायची आहे. हे बघा, माऊलींची मूर्ती. तिथे मागे विठ्ठल रुक्मिणींची पण मूर्ती आहे. हे बघा, वरती असं एकदम छान सजावट केलेली आहे. एकदम नाजूक असं नक्षीकाम पण केलेलं आहे तिथल्या भिंतीवरती. आणि मंदिरातनं आता बाहेर आलो. बाहेर बघा, पालखी सोहळा, जसं की पालखीमध्ये असतं ना, पालखी सोहळ्यामध्ये सेम तशीच चित्रांची रेखाटणी केलेली आहे. हे बघा, आणि इथूनच आपल्या भगव्याचं पण दर्शन होतं. इथं खूप मोठा, खूप उंच असा भगव्याची उभारणी केलेली आहे. हे बघा, हे बघा, आता इथनं वरतून खाली जाता येईल. बघा, वरतून खूप छान दिसतंय खालचं सगळं. हे बघा, विणा घेऊन थांबलेले, नंतर डोक्यावरती पाण्याची घागर, असं काही घेऊन थांबलेले सगळ्यांना दाखवलेले त्या चित्रामध्ये. खूप छान रेखाटणी केलेली आहे त्याची. इथं असं काही आहे सगळ्यांना बसण्यासाठी, फोटो काढण्यासाठी वगैरे. तर इथे एक छोटं बाळ पण खेळत होतं. लहान बाळांना खेळण्यासाठी पण खूप छान आहे. हे बघा, लांबून असं काहीसं दिसतंय. खूप छान चित्र काढलेली आहेत. आणि हे पालखी सोहळा दाखवले ना, ते खाली पालखी सोहळा आहे. परत इकडं पण तसंच आहे, खाली गार्डन पण केलेले खूप छान. सगळं हिरवं असं खूप छानसा व्ह्यू दिसतोय ना. हे बघा, इकडं पण छान वाटते बघायला. हे बघा, हे बघा, इथे एक गावाकडे त्याला पार म्हणतात ना, तसं पण आहे बसायला. हे बघा, इकडं पण खूप छान झाडं पण आहेत, फुलांची, शोची अशी वगैरे खूप छान झाडं आहेत. इकडं तुळशींची पण झाडं आहेत खूप. हे बघा,